गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आम्ही चाललो आमच्या बागेमध्ये, जी नदीच्या पलीकडे आहे आमच्या. तर आज आपला शेवटचा दिवस आहे कोकणातला. तर आम्ही जरासं पहिलाडी बागेमध्ये आम्ही फिरायला जातो आहे. पूर्वा पण आहे सोबत ही बघा, आणि काका काकी पण पुढे गेल्यात. तर बागेत आम्ही जाऊन घरी येऊ, मग आंघोळ वगैरे करून, आज शेवटचा दिवस आहे तर देवपूजा वगैरे करून मंदिरात पण जाणार आहोत पाया पडायला देवाच्या, आणि मग जेऊ. मग संध्याकाळी आपण जाणार आहोत मुंबईला. तर तेवढ्या वेळात जे काय होतं ते तुम्हाला दाखवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. जर तुम्हाला आवडले असेल कोकणातील भात लावणी वगैरे सर्व, तर नक्की लाईक करा आणि ही सिरीज सगळ्यांसोबत शेअर करा. Till then I will keep you posted. दोन्ही बाजूला भात लावलेला आहे. आता काका काकी जिकडे आहे तिकडे आम्ही जातोय. हे पेरूचं झाड, पण माकडांनी सर्व पेरू खाऊन टाकलेत. काकी आणि इकडे नाही आहेत, तर आम्ही आता चायची पात आम्हाला दिसली आहे तिकडे, आता चाललोय चायची पात काढू. आम्ही जिथे चालतोय तिथे लाजरीची झाड आहेत, त्यामुळे थोडं सांभाळून चालावं लागतंय, बघून बघून खाली. आम्ही चप्पल तिकडेच काढून आलो, चुकी गेली थोडी. ही बघा, ही आहे गवती चहा. ही जर चायमध्ये आपण पानं टाकली तर एकदम अतिशय सुंदर आणि स्वादिष्ट अशी चाय बनते. बघा, आपण चायच्या पातीकडे येलो. एक आपण हिंदी चायची पत्ती पण म्हणतो. हे बघा, पप्पा पण गेले चायपत्ती काढून. चायची पात जी असते ती आपण हाताने कापू शकत नाही, कारण की खूप त्याला धार असते. जर आपण हाताने खेचलं तरी आपला हात फाटू शकतो. काल पूर्वाने देखील अशी चूक केलेली, तर तिला थोडंसं हाताला कट झालेलं होतं. तर त्यामुळे आता काका आलाय आणि तो कोयत्याने कापून देतोय चायची पात. ही आहे आमची बाग, आणि इकडे आम्ही भरपूर नारळाची झाडं लावली आहेत, पण माकड सगळे नारळ पाडून टाकतात. ही रानटी केळी आहे बघा, किती मोठी झाली आहे. तर मित्रांनो, या खडकावरून आम्ही गणपती घेऊन येतो त्या नदीमध्ये विसर्जन करायला. खूप रिस्की असतं, पण आम्ही बरोबर मॅनेज करतो. आमचा गणपती मोठा असल्यामुळे ट्रॉली वगैरे आम्ही बनवली आहे, जसे मुंबईच्या सार्वजनिक गणपतींना असते तसे. इकडून पूर्ण खाली जायचं असतं पाठीमागे, आणि हे जे समोर खळं दिसतंय तिथे आम्ही आरती वगैरे करतो. गणपती विसर्जन करायच्या आधी जी करतात ती, नाचतो वगैरे, इथे सर्व करतोय. आम्ही आता चाललो आहे घरी चायची पात घेऊन. बॅग वगैरे पण भरायची आहे. रस्ता बघा किती सुंदर झालेला आहे पावसामुळे. आजूबाजूला पूर्ण अळू उगलेलं आहे, तर खूप सुंदर वाटतं. आता मी जातोय मंदिरात पूजा करायला. आपण मुंबईला जाणार आहोत. सगळीकडे पूजा वगैरे करून मस्त आशीर्वाद घेऊन आपण जाऊया मुंबईला. तर मंदिरात भेटू. हे बघा, आता दादा फुलं काढतोय. हे पण एक छोटंसं मंदिर आहे आमच्या गावच्या ब्राह्मण देवाचं, आणि हे आमचं जैन मंदिर. काम चालू आहे या मंदिराचं. आता आम्ही पहिला विहिरीवर चाललो आहे पाणी काढायला. सर्व देवांच्या मूर्तींवर पाणी ओतून नीट स्वच्छ करून घेणार आहोत. फुलं वगैरे जी जुनी असतील ती काढून टाकणार आहोत. आणि ही आहे आमची देवाची विहीर. मंदिराच्या शेजारीच आहे, त्यामुळे हिला देवाची विहीर म्हटले जाते.
आणि एकदम स्वच्छ पाणी आहे बघा, एकदम निळक्षार आणि पूर्ण विहीर भरलेली आहे. पावसाळा चालू असल्यामुळे जास्त पाणी आहे. तर आता पाणी आपण काढूया आणि मग मंदिरात जाऊन देवांच्या मूर्त्या स्वच्छ करूया. पूर्व आता विहिरीतून पाणी काढण्याचा प्रयत्न करते, पण तिला थोडं कठीण जाणार आहे, कारण की कोणीतरी आधीच पाणी काढण्यासाठी हंडा लावलेला होता दोरीला. तर थोडं वजन होणार आहे. कळशी असती तर सोपं पडणार होतं. आता बघूया काय होतं ते. बघा बघा कशी विहिरीला पाय वगैरे लावून पाणी काढते, जमत नाही आहे तरीसुद्धा. सोड. सर्व देवांच्या मूर्तीवर पाणी ओतून स्नान घालून घेतलं. माझ्या आजीला ती सांगते की आम्ही परत येऊ थोड्या दिवसांनी, परत गणेश चतुर्थीच्या वेळेला आम्ही येऊ असं सर्व सांगून ती आजीला निरोप देते. आणि आता आम्ही पण त्यांना सोडायला रिक्षापर्यंत जाणार आहोत. कणकवलीला जाण्यासाठी काकाने रिक्षा सांगितली होती, तर कणकवलीला गेल्यावरती ते बस पकडतील. आजी आजोबांना निरोप दिला. संध्याकाळी मला पण निघायचं आहे. पाय माझे निघत नाही आहेत, पण जावं तर लागेलच. गणपती बनवण्याची तयारी देखील चालू झालेली आहे. पारस आणि ओमकार दोघं गणपती बनवत आहेत. इकडे नागोबा 5-6 बनवून झालेले आहेत नागपंचमीसाठी. छान रंगवून पण झालेले आहेत. आम्ही पण पुढच्या महिन्यात गावी येऊन चालू करू. मुंबईला निघण्या अगोदर आम्ही आता जरा चाललो आहे आमच्या तलावावर, कळसुली गावच्या. पूर्व आणि मी फिरायला. पावसाचं पण वातावरण आहे, खूप सुंदर वाटतंय. आणि येताना दुकानावर काहीतरी गावचं खाऊ पण घेऊ, लाडू वगैरे. तलावाकडे जाण्याचा रस्ता मात्र एकदम सुंदर वाटतो. एकदम घाटावरती आपण गाडी चालवत असं वाटतं. एकदम वळणावळणाचा रस्ता केलेला आहे. हे तलाव आहे आमचं. तर आपण वरती जाऊया. वरती पोचतात आम्हाला या काकी आपल्या शेळ्या मेंढरं घेऊन फिरताना दिसत आहेत. खूप सुंदर वाटतं आहे. आणि हे आहे तलाव. तर मित्रांनो, आम्ही आलो आहोत कळसुलीच्या धरणावरती. दरवेळेला जेव्हा येतो गावी तेव्हा एकदा तर इथे यावंच लागतं, कारण नजारेच एवढे चांगले असतात इकडे की मन एकदम याच्याकडे अट्रॅक्ट होतं. तर आम्ही आता आलो आहे. थोडा थोडा पाऊस देखील आहे, त्यामुळे खूप छान झाले आहेत नजारे. बघा पाठीमागे डोंगरावरती तुम्ही बघू शकतात, पूर्णपणे धुकंच असलेलं आहे. खूप छान वाटतंय. पाणी पण आहे थोडं, कारण की आता पाऊस नव्हता, तर शेतीसाठी सोडलं होतं धरणातलं पाणी. तुम्हाला मी सांगितलं मागच्या एपिसोडमध्ये, त्यामुळे थोडं कमी झालं आहे पाणी. हे बघा समोर बघा, पाऊस पण आणि यायला लागलेला आहे वाटतं. आमची वाट लागणार आहे, कारण की आम्ही छत्री वगैरे काय आणलेली नाही आहे. मोबाईल पण भिजण्याची शक्यता आहे. बघा तुमच्यासाठी आम्ही काय काय करतो. तर नक्की एक शेअर तर बनतोच. आमचे इक्विपमेंट्स वगैरे सर्व आम्ही रिक्समध्ये टाकतो. तर एक लाईक आणि सबस्क्राईब तर नक्की बनतो. पूर्वा पण आली आहे. हे तलावाचं पाणी आहे जे आमच्या नदीला येतं. तिकडे जरा खाली पाण्यात उतरलं. बघा किती सुंदर आहे, पाहू शकतात तुम्ही. एकदम छान असं, एकदम वेगवेगळ्या स्टेप्स बनल्यात आपणच नैसर्गिकरित्या. तर खूप सुंदर वाटतं. तुम्हाला कदाचित व्हिडिओमध्ये एवढं छान वाटत नसेल, पण जर तुम्ही इथल्याच आजूबाजूला असाल कणकवलीच्या आणि जर कधी आला तिकडे, तर नक्की पाहायला या, तुम्हाला देखील आवडेल.
तर आता आम्ही घरी जातो आहे, पाऊस यायला लागलेला आहे, तर घरी जाऊन भेटू. तर मित्रांनो, आपला कोकणचा प्रवास इथेच संपतो आहे. आता भेटू गणपतीमध्ये, गणेश चतुर्थीमध्ये. आता थोड्या वेळाने मी कणकवलीला मुंबईला जायला निघेन. तर पुन्हा भेटू गणेश चतुर्थीत. पूर्वाचा पण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझ्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.